फायनली काहीच तर आम्ही तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला आलो होतो. आम्हाला काय 5 दिवस ब्लॉग बनवता आला नव्हता, कारण की आमची फोन थोडासा बिझी होता. काहीच तर आम्ही तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आणि बघा किती क्वालिटी बाज आहे. संतोष भाऊ पण आमच्या समोर आहे. मध्ये जाण्यासाठी आम्हाला सुरुवातच चप्पल काढावं लागली. आम्ही सर्वात आधी दर्शन घेतलं कासवाचं. मग आम्ही पुढं चाललो. पुढे जाण्याच्या आधी आम्ही पाय धुवून घेतले. संतोष भाऊ म्हणे आमचा पण ब्लॉग बनवा म्हणे. मग त्यांचा पण ब्लॉग बनवला. मग आम्ही चाललो रापारपा त्यांच्या मागे मागे. संतोष भाऊ म्हणे थोडं सांभाळून चाल म्हणे, फोन चोरी होण्याची भीती असते. मग आम्ही त्यांच्या माग माग चाललो. आणि भिजताना पण मस्त आहे राव घसरगुंडी. आणि आम्ही पुढे आलो तरी तर मोकार गर्दी, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. गर्दीला पार करून आम्ही आलो पुढं. आणि आमच्या कपाळात टिळा पण इतका मोठा लावला. आणि आम्ही सीडीने वर चढलो. सीड्या पण मोकार राव. आमचे पाय दुखायला लागले. आणि खरेदीकडे आलो. संतोष भाऊ म्हणे तुला काहीतरी घ्यावाच लागेल म्हणे. मग आम्ही हे ब्रेसलेट घेतला. कसं दिसतंय राव. मग खरेदी करून आम्ही आलो आमच्या पिकअपकडं. आम्हाला निघायचं होतं